महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महामार्गावर होणारे भीषण अपघात आणि त्यात जाणारी निष्पाप बळी रोखण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाने मोठे पाऊल उचलले आहे. राजस्थान आणि तेलंगणा येथील अपघातात 34 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर न्यायालयाने जगण्याच्या अधिकाराचा दाखला देत देशभरातील महामार्गांसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता महामार्गावर कुठेही अनधिकृत पार्किंग करता येणार नाही. विशेषतः अवजड वाहनांसाठी नो पार्किंगचा नियम कडक करण्यात आला आहे. महामार्गालगत असलेले सर्व अनधिकृत ढाबे आणि हॉटेल्स येत्या 60 दिवसांच्या आत जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेचा विचार करता महामार्गाच्या मध्यरेषेपासून निवासी भागासाठी 40 मीटर आणि व्यावसायिक कामांसाठी 75 मीटर पर्यंत कोणतेही नवीन बांधकाम किंवा जमिनीचा बदल करता येणार नाही. प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की तातडीने हायवे सेफ्टी टास्क फोर्स स्थापन करून दर 50 किलोमीटरवर गस्त वाढवावी. प्रवाशांच्या मदतीसाठी आता दर 75 किलोमीटरवर रुग्णवाहिका आणि क्रेन तैनात असणार आहेत. तसेच ट्रक चालकांसाठी दर 75 किलोमीटरवर पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. ज्या ठिकाणी जास्त अपघात होतात अशा ब्लॅक स्पॉटची यादी 45 दिवसात जाहीर करून तिथे हाय मास्ट लाइटिंग आणि CCTV कॅमेरे लावले जाणार आहेत. न्यायमूर्ती JK माहेश्वरी आणि अतुल चांदोरकर यांच्या खंडपीठाने NHAI यांच्याकडून या सर्व कामांचा सविस्तर अहवाल मागवला आहे. महामार्गावरील हा शिस्तबद्ध बदल प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित करेल अशी अपेक्षा आहे. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.